आपला आवाज कोकण 24 तास। लक्ष्मी ऑर्गॅनिक या कंपनीला इटलीमध्ये बंदी असतानाही ती कंपनी महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे येथे येणार असल्याची अफवा मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर सुरू आहे। परंतु ती बातमी आणि व्हिडिओ पूर्णपणे निराधार आणि चुकीचे असल्याचं मत महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलं आहे। उदय सामंतची पण पार्टनरशिप मला सोशल मीडियाच्या काही लोकांना माझ्या मित्रांना विनंती करायची आहे, एवढा चिंतीचोर उदय सामंत की एखादा प्रकल्प जर माझ्या चिपळूणकरांच्या आणि कोकणवासियांच्या मुळावर उठणार असेल तर राज्याचा उद्योग मंत्री म्हणून सांगतो की तो प्रकल्प कधीही आपल्या परिसरामध्ये हे सगळं करत असताना त्याची आपण माहिती घेतली पाहिजे। नक्की तो प्रकल्प काय चाललेला आहे। मगाशी मला कोणीतरी खेळला सांगितलं की ते केमिकल तयार पण झालं, ते तयार झालं मला माहित नाही, तुम्हाला कसं काय कळलं? नाही, काल रात्री कळलं। अरे भाऊ, तुमच्या रात्रीच्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका, सांगणाऱ्या आधी शुद्धीभजन केलं। नंतर मी तिथं माझ्या डिपार्टमेंटला फोन केला, तिथं मी एमपीसीबीला फोन केला, तर आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना माहिती पाहिजे म्हणून चर्चेला हा मुद्दा भविष्यामध्ये येणार आहे म्हणून सांगून ठेवतो। कुठेही मॅन्युफॅक्चरिंग चालू नाही, फ्लोरिन क्रिएट करण्याचं काम फक्त इथे चालू आहे। जी कंपनी इटलीमध्ये होती त्या इटलीच्या सगळ्या मशिनरीला केंद्रीय प्रदूषण बोर्डानं मान्यता दिलेली असेल की नाही त्या तपासतोय। परंतु जे काही लिक्विड बाहेर पडलं एक टँकर म्हणून जे सांगताय ते कुठेही एक थेंब देखील जमिनीवर पडलेलं नाही। ते आपण तळोजाला नेलं, त्याचं विघटन केलं आणि ते विघटन केल्यापासून आजपर्यंत तो पदार्थ तिथं तयार देखील होत नाही। 4 ऑक्टोबरला एमपीसीबीनं त्याला नोटीस दिलेली आहे। एमपीसीबीनं नोटीस दिल्यानंतर जो खुलासा येईल तो खुलासा आम्ही तज्ज्ञांकडे पाठवणार आहोत आणि तज्ज्ञांकडे पाठवल्यानंतर तज्ज्ञांची कमिटी करून जर तज्ज्ञांनी आपल्याला सांगितलं की जे सोशल मीडियावर सांगितलं जातंय, जे सोशल मीडियावर काही टाकलं जातंय त्याचं क्लेरिफिकेशन टाकलं जातंय, 7वीतला मुलगा देखील रासायनिक प्रक्रिया टाकतोय। इटलीत बंदी असलेली लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे औद्योगिक वसाहतीत येणार आणि सर्व काही नष्ट होणार अशा पद्धतीचा एक व्हिडिओ मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर गाजत आणि वाजत आहे। सोशल मीडियावर कोणता व्हिडिओ फिरत आहे याचा आम्ही शोध घेता तो व्हिडिओ सापडला आणि आज तो आम्ही कोकण 24 तास न्यूज चॅनलच्या दर्शकांसाठी दाखवत आहोत। पॉइझन बनवणाऱ्या ज्या कंपनीला इटलीतून बॅन केलं तीच कंपनी आता आपल्या महाराष्ट्रात काम करत आहे। तर इटलीमध्ये एक केमिकल बनवणारी कंपनी होती मायटिनी, जिच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना सतत काही ना काही आजार नेहमीच होत असायचा आणि ज्यावेळेस या आजारांचं प्रमाण खूप जास्त वाढलं ना त्यावेळेस येथील लोकांनी त्यांच्या टेस्ट केल्या आणि त्यांच्या रक्तात त्यावेळेस PFAS हा केमिकल आढळला। हा केमिकल आहे ना याच कंपनीत बनवला जायचा। या केमिकलला फॉरएव्हर केमिकल असं सुद्धा म्हटलं जातं, कारण एकदा का हा केमिकल बनवला की तो तुम्ही कधीच नष्ट करू शकत नाही, मग तो तुमच्या शरीरात असो, पाण्यात असो किंवा इतर कोणत्याही ठिकाणी। तर इटलीतल्याच एका इन्स्टिट्यूशनच्या नुसार मानवी शरीरात या केमिकलचं प्रमाण हे 8 नॅनोग्राम पेक्षा जास्त असू नये। परंतु ज्यावेळेस इथलेच एका वर्करची टेस्ट करण्यात आली ना त्यावेळेस त्याच्या शरीरामध्ये या केमिकलचं प्रमाण 91,000 पेक्षाही जास्त होतं आणि अशाच प्रकारे त्या परिसरातील 3.5 लाख लोक या केमिकलमुळे इफेक्ट झाले होते। त्यानंतर 2018 मध्येच इटलीच्या सरकारने ही कंपनी बॅन केली आणि संबंधित जेवढी माणसं होती ना त्या सगळ्यांना जेलमध्ये टाकलं। पण ही कंपनी बंद झाल्यानंतर ज्या गोष्टी घडल्यात ना त्या सगळ्या भारतीयांनी नक्कीच ऐकल्या पाहिजेत। 2019 मध्ये ना या बॅन केलेल्या कंपनीच्या उपकरणांसाठी एक ऑक्शन ठेवण्यात आलं आणि या ऑक्शन मध्ये ना फक्त एकाच कंपनीने बोली लावली आणि ती कंपनी होती विवा लाईफ सायन्सेस। भारतातल्या लक्ष्मी ऑर्गॅनिक्स याच कंपनीची ती एक सबसिडी कंपनी। इटलीतून ही सगळी मशिनरी पॅक करण्यात आली आणि थेट आणून उतरवली कुठे? आपल्या रत्नागिरीच्या लोटे परशुराम येथील MIDC मध्ये। आता या सगळ्या गोष्टी काय मी माझ्या मनाच्या सांगत नाही, तर स्वतः कंपनीनेच हे सगळं डिक्लेअर केलं आहे आणि त्यांनी एवढं सुद्धा म्हटलं की जे फॉरएव्हर केमिकल आहे तेच केमिकल ते आपल्या रत्नागिरीत सुद्धा बनवणार आहेत। आता याच्या मागे जे कारण आहे ते म्हणजे PFA हा जो केमिकल आहे, जो केमिकल इटलीतून बॅन केला त्या केमिकलला रेग्युलेट करण्यासाठी आपल्या भारतात काही कायदाच नाही। म्हणजे इटलीच्या नागरिकांचा जीव महाग आणि आमच्या महाराष्ट्रातल्या लोकांचा जीव काय स्वस्त आहे का? की महाराष्ट्रातल्या लोकांकडे अशी कोणती एक शक्ती आली आहे ज्याच्यामुळे ते हे सगळं विष पचवू शकतात? नाही ना? मग ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा। सोशल मीडियावर फिरणाऱ्या या व्हिडिओची पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी मात्र गंभीर दखल घेत याचा स्पष्ट इन्कार केला आणि याबाबत नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन देखील केलं आहे। 4+6 काय ते H2O आणि असं तयार होणार ते पण आपण मान्य करू, पण ह्या सगळ्या गोष्टीचा जोपर्यंत
खात्रीलायक अहवाल येत नाही तोपर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये हे काही होणार नाही. हे मला प्रामाणिकपणे इथे सांगायचं आहे राज्याचा उद्योगमंत्री म्हणून. खरं तर उद्योगमंत्री म्हणून जमीन देणं आणि इंडस्ट्री सुरू करणं इथपर्यंत माझ्याकडे आहे. बाकीचा सगळा विभाग जो आहे तो जिथे साहेब तुम्हाला माहित असेल पर्यावरणाकडे जातो. तरी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी सगळी माहिती घेतलेली आहे. चिपळूणकरांनी नाही जिल्ह्यातल्या सगळ्याच लोकांनी पालकमंत्री म्हणून माझ्यावर विश्वास ठेवावा की कुठेही वाईट जर होत असेल तर मी पालकमंत्री म्हणून ते राहायला देणार नाही. हे मुद्दाम मी चिपळूणमध्ये येऊन सांगतोय कारण उद्यापासून परत काहीतरी टुकटुक फार करतो धरले. सोशल मीडियावर टाईप करायचं आणि पुढे पाठवून द्यायचं. पुढचा लेखक त्याच्यात काहीतरी ऍड करतो तो पुढे पाठवतो. पुढचा लेखक त्याच्यात अजून काहीतरी एस्टिमेट टाकतो तो पुढे पाठवतो. परवा मला रात्री 3 वाजता फोन आला. साहेब तो व्हिडिओ वाचा. एक कोणतरी असा माणूस आहे आणि तो काहीतरी हिंदीमध्ये की मराठीमध्ये काहीतरी सांगतो. मी तर खरं आजारपणात उठलो होतो तर रात्री 3 वाजता नाही जिल्ह्याचं असं होणार आहे जिल्ह्याचं तसं होणार आहे म्हटलं. रात्रभरात मी ते वाचलं नाही आणि काहीतरी घडलं तर उदय सामंत झोपला होता म्हणून तसं घडलं असं व्हायला नको. पण रात्री 3 वाजता मी जेव्हा बघितलं 3 वाजताच माझी झोप उडाली आणि ती रात्र मी ही माहिती घेण्यामध्ये काढली. त्याच्यामुळे प्रशांतजी मला देखील आपल्याला विनंती करायची आहे, चव्हाण साहेब आपल्याला देखील मला विनंती करायची आहे की अशा पद्धतीचे गैरसमज ज्यावेळी पसरवले जातात तर त्याची खात्री करण्यासाठी 100% त्या अधिकाऱ्यांचा संच देखील मी तुमच्याकडे पाठवून देतो. तुम्ही त्यांच्याशी सविस्तर चर्चा करा. असोसिएशनच्या लोकांशी देखील काल मी चर्चा केली आहे. त्यांनी देखील मला त्याच्यातल्या काही गोष्टी सांगितल्या आहेत. त्याचा देखील अभ्यास करा. परंतु त्याचा शेवट काय तर आपल्याला त्रास होईल असं लोटे परशुरामच्या MIDC मध्ये काही होणार नाही. त्याची चिंता करण्याची काही आवश्यकता नाही. आणि म्हणून पुन्हा एकदा समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू, आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो, आजा तुझे मां पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान, आजा तुझे मां पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.